नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट. तर आज आपण बघणार आहोत जेक्वेरी. जेक्वेरी म्हणजे काय, त्याच्यानंतर जेक्वेरी आपण काय यूज करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर जेक्वेरीचा सिंटॅक्स काय आहे आणि जेक्वेरी आपण कोणत्या पद्धतीने डाउनलोड करून आपल्या HTML पेजमध्ये आपण कोणत्या पद्धतीने इंटिग्रेट करू शकतो, आणि थोडक्यात जेक्वेरीचे इंट्रोडक्शन काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जेक्वेरी म्हणजे काय, पहिला प्रश्न आहे. तर जेक्वेरी जे आहे, फास्ट, स्मॉल आणि लाईट वेट आणि फीचर रिच जी अशी जावास्क्रिप्टची एक लायब्ररी आहे, ठीक आहे. तर ही काय आहे, ऑन द टॉप ऑफ जावास्क्रिप्ट ही लायब्ररी बिल्ड केलेली आहे, ठीक आहे. बिहाइंड द सीन जावास्क्रिप्ट यूज होतं, फक्त आपल्याला दिसण्यासाठी त्यांनी एक लेयर क्रिएट केलेला आहे, ठीक आहे. म्हणजेच ऑन टॉप ऑफ जावास्क्रिप्ट हे बिल्ड केलेलं आहे, ठीक आहे. म्हणजेच आपल्याला सिंटॅक्स वाईज किंवा युजेस वाईज, ठीक आहे, सिंटॅक्स किंवा जे आपण यूज करतो त्याच्या वाईज आपल्याला इझी गेलं पाहिजे, जेणेकरून जावास्क्रिप्टचे जे लॉंग लेंदी सिंटॅक्सेस आहेत तेवढे आपल्याला लेंदी सिंटॅक्सेस लिहायची गरज नाही आहे. याचं ॲक्च्युली स्लोगनच आहे, राईट लेस डू मोर, ठीक आहे. म्हणजे कमी लिहा आणि जास्तीत जास्त काम करा, ठीक आहे. तर जेक्वेरी का, जेक्वेरी जी आहे लाईट वेट आहे, लायब्ररी यूज करायला सोपी आहे. जसे आपण सिलेक्टर्स आपण यूज करतो जावास्क्रिप्टमध्ये, डॉक्युमेंट डॉट गेट इलेमेंट बाय आय डी, ठीक आहे. त्याच्यानंतर आपण आय डी देतो, तर तेवढं याच्यामध्ये लिहायची गरज नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपण डॉलर पॅरेंथेसिसमध्ये आपण स्ट्रिंग देतो, आणि आय डी सिलेक्ट करायची असेल तर हॅश आणि आय डी, बस एवढाच याचा सिंटॅक्स असतो. त्याच्यानंतर डोम ट्रॅव्हर्सिंग जे आहे, डोम मॅनिप्युलेशन जे आहे, ते खूप इझी पद्धतीने आपण याच्यात करू शकतो. तुम्हाला डोम मॅनिप्युलेशन आणि डोम हँडलिंग, इव्हेंट हँडलिंग हे सगळे मी जावास्क्रिप्टच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला सगळं शिकवलेलं आहे. त्याच्यानंतर जावास्क्रिप्ट डोम नावाची सुद्धा प्लेलिस्ट आहे, जावास्क्रिप्ट HTML डोम, तर त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन बघू शकता. त्याच्यानंतर एजॅक्सचा सपोर्ट मिळतो जेक्वेरीमध्ये आपल्याला. त्याच्यानंतर ॲनिमेशन्स आहेत, खूप सोप्या पद्धतीने ॲनिमेशन्स आपण यूज करू शकतो जेक्वेरीचा यूज करून. त्याच्यानंतर जेक्वेरीमध्ये आपण बाहेरचे जे प्लगिन्स आहेत, ठीक आहे, काही जेक्वेरीचे प्लगिन्स सुद्धा आहेत, जसं की डायलॉग ओपन करण्यासाठी किंवा टोस्ट, जे एरर मेसेज आपण दाखवतो टोस्टर थ्रू, तर टोस्टसाठी सुद्धा प्लगिन्स आहेत जावास्क्रिप्टचे, आपण जेक्वेरीचे आपण डायरेक्टली त्याला इंटिग्रेट करून यूज करू शकतो. क्रॉस ब्राउझर सपोर्ट सुद्धा आहे जेक्वेरीमध्ये, जसं की काही जावास्क्रिप्टचे ओल्डर व्हर्जन जावास्क्रिप्टचे काही मेथड्स आहेत, ते काही नवीन व्हर्जनच्या ब्राउझरमध्ये चालत नाहीत. परंतु इथे जी पीअर डिपेंडन्सी असते, पीअर डिपेंडन्सी म्हणजेच आपण म्हणू शकतो जे लोअर व्हर्जनचे जे ब्राउझर आहेत त्यांना सुद्धा जेक्वेरीमध्ये सपोर्ट केलं जातं. जेक्वेरी जे आहे ते लोअर व्हर्जनच्या ब्राउझरमध्ये सुद्धा रन होतं. तर त्याच्यामुळे कसं आहे, आपल्याला क्रॉस ब्राउझरचा इथे सपोर्ट आपल्याला मिळतो, ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे बघा, आपण कोणत्या पद्धतीने जेक्वेरी डाउनलोड करू शकतो, ठीक आहे. तुम्हाला आता ब्राउझरला जावं लागेल, तुम्हाला सर्च करावं लागेल जेक्वेरी सीडीएन, ठीक आहे. जेक्वेरी सीडीएन तुम्ही ज्यावेळेस सर्च करसाल, तुम्हाला ही पहिली लिंक दिसेल, या पहिल्या लिंकवर तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे. त्याच्यानंतर मिनिफाईड जे व्हर्जन आहे, ते मिनिफाईड व्हर्जनवर तुम्हाला क्लिक करून ही जी स्क्रिप्ट आहे, ही स्क्रिप्ट कॉपी करून तुम्हाला तुमच्या HTML फाईलमध्ये तुम्हाला पेस्ट करावी लागेल. जशी मी आता इथे पेस्ट केलेली आहे, तुम्ही इथे बघू शकता. ही सोर्स आहे, बरोबर आहे. तर ही सोर्सची फाईल आहे, ही मी इथे पेस्ट केलेली आहे. तर मिनिफाईड व्हर्जन आहे मित्रांनो. मिनिफिकेशन जे आहे, बंडलिंग आणि मिनिफिकेशन्स, ते आपण येणाऱ्या अँग्युलरच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. अँग्युलर असो किंवा रिॲक्ट जेएस असो किंवा व्यू जेएस असो, नेक्स्ट जेएस आहे, हे सगळेच आपण ट्युटोरियल्स घेणार आहोत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला
येणारे सगळे जे व्हिडिओज आहेत ते त्याचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर मिनिफाईड व्हर्जनवर तुम्ही क्लिक केलं तर मिनिफाईड व्हर्जनवर क्लिक केल्यानंतर ते कॉपी केल्यानंतर स्क्रिप्ट तुम्हाला इथे पेस्ट करायची आहे आणि jQuery जी आहे ती अप्लाय होऊन जाईल. ठीक आहे. ही जी CDN आहे ही ऑटोमॅटिकली तुम्ही जेव्हा ब्राउझरला रन करसाल तर तेव्हा ती CDN जी आहे ती डाउनलोड होऊन जाईल. ठीक आहे. तर मी इथे हेडमध्ये जेव्हा मी आता हे बघतो, ही जी आहे स्क्रिप्ट, ही स्क्रिप्ट ऑलरेडी आता इथे डाउनलोड झालेली आहे म्हणून समजून आपण घ्यायचं. तर तुम्हाला मी दाखवतो इथे. तुम्ही इथे बघू शकता ajax google-aps.com ही लायब्ररी आहे आणि jQuery.min.js. तर हे मिनिफाईड व्हर्जन जे आहे JS हे ऑलरेडी इथे डाउनलोड झालेले आहे. तुम्ही इथे पाहू शकता. बरोबर आहे. तर तुम्हाला ते स्क्रिप्ट जे आहे ते CDN लिंक जी आहे ते तुम्हाला इथे स्क्रिप्टमध्ये द्यावी लागते. ठीक आहे. तर पहिलं फंक्शन आहे पहा, तुम्ही jQuery कोणत्या पद्धतीने यूज करू शकता मी तुम्हाला दाखवतो एक्झाम्पलमध्ये. तर आता आपण एक काम करूया, हा जो बटन आहे हा बटन मी इथे पुन्हा अनकमेंट करतो याला आणि हे जे आहे कमेंट करतो. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता हा बटन आहे. सध्या या बटनला काहीच होत नाहीये. बरोबर आहे. तर आपण काय करूया, या बटनला क्लिक इव्हेंट हँडलर देऊया. ठीक आहे. तर आपण जावास्क्रिप्ट थ्रू कोणत्या पद्धतीने करू शकतो, तर जावास्क्रिप्ट थ्रू आपल्याला where बटन इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID करावं लागतं. त्याच्यानंतर त्या बटनचा ID आपल्याला द्यावा लागतो इथे बटन 1 आणि तो बटनाचा इन्स्टन्स आपल्याला मिळतो. मग btn डॉट ऍड इव्हेंट लिस्नर आपल्याला करावं लागतं. याच्यावर आपण क्लिक देऊ. क्लिक दिल्यानंतर एक फंक्शन राहतं. त्या फंक्शनला आपल्याला इथे इम्प्लिमेंट करावं लागतं. आता फॉर एक्झाम्पल कन्सोल डॉट लॉग टेस्ट. ठीक आहे. तर आता हा इव्हेंट हँडलर इथे ऍड झालेला आहे. तर मी ब्राउझरमध्ये जाऊन कन्सोलमध्ये जाऊन याला जेव्हा मी क्लिक करतो तेव्हा तुम्ही बघू शकता टेस्ट हे जे प्रिंट झालेले आहे. परंतु आता यालाच आपण jQuery थ्रू कसं करू शकतो. ठीक आहे. तर सेम आहे. याला मी कमेंट आउट करतो. तुम्हाला आता डॉलर, ठीक आहे, डॉलर jQueryची जी सुरुवात आहे ती डॉलरने होते. बरोबर आहे. तर डॉलरने झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला आता हॅश टेस्ट द्यावं लागतं. सॉरी, बटन 1 द्यावं लागेल इथे. हॅश बटन 1 इथे दिल्यानंतर आता ही जी पूर्ण लाईन आहे where बटन इज इक्वल टू डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय ID, बरोबर आहे. हे सगळं या एका छोट्याशा लाईनमध्ये कव्हर झालेलं आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे बटन डॉट ऍड इव्हेंट लिस्नर. तर याला काहीच नाही, आपण याला क्लिक करायचं. ठीक आहे. जेव्हा आपण इथे क्लिक करतो त्या क्लिकमध्ये आपल्याला एक फंक्शन द्यावं लागतं. ठीक आहे. क्लिकमध्ये आपण जेव्हा फंक्शन देऊ, तुम्ही इथे बघू शकता कन्सोल डॉट लॉग मी इथे टेस्ट करतो. तर हे क्लिक जे फंक्शन आहे हे एक फंक्शन ॲज अ पॅरामीटर घेतं. त्या फंक्शनमध्ये आपल्याला ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन त्याचं द्यावं लागतं. तर तुम्ही जेव्हा बघितलं इथं सेम आहे, टेस्ट इथे प्रिंट झालेले आहे. तुम्ही पाहू शकता. बरोबर आहे. 10 वेळेस मी क्लिक केलं, 10 वेळेस हे टेस्ट प्रिंट झालेले आहे. तर हे एक एक्झाम्पल आहे. नॉर्मल जावास्क्रिप्ट आणि jQuery मधला डिफरन्स तुम्हाला कळून यावा याच्यासाठी. आणि तुम्हाला मी हे सुद्धा सांगितलेलं आहे की jQuery कोणत्या पद्धतीने आपण वापरू शकतो डाउनलोड करून. त्याच्यानंतर आहे बघा डॉक्युमेंट रेडी फंक्शन. बरोबर आहे. तर डॉक्युमेंट रेडी फंक्शन जे असतं ही एक इव्हेंट आहे. ठीक आहे. ही इव्हेंट कधी कॉल होते, जेव्हा जेव्हा जो आपला डोम आहे, ठीक आहे, डोम म्हणजेच काय, तर हे पूर्ण जे डॉक्युमेंट आहे ज्यावेळेस पूर्णपणे लोड झालं, ठीक आहे, ज्यावेळेस हे पूर्णपणे ब्राउझरमध्ये लोड झालं त्यावेळेस डॉक्युमेंट डॉट रेडी फंक्शन जे आहे ते कॉल होतं. ठीक आहे. आता जसं मी आता हे ऑनलोड इथे कॉल केलेलं आहे. ठीक आहे. आता हे एक्सप्लिसिटली मी एक इव्हेंट दिलेला आहे ऑनलोडचा इथे. तर हे जे इव्हेंट दिलेलं आहे तर बॉडीला दिलेलं आहे. ठीक आहे. तर हे असं न करता मी काय करू शकतो, मी डायरेक्ट काय करू शकतो इथे,
डॉलर बरोबर आहे डॉक्युमेंट डॉट रेडी. ठीक आहे. तर डॉक्युमेंट डॉट रेडी हे एक फंक्शन आहे बरोबर आहे. तर या फंक्शन मध्ये पुन्हा एक फंक्शन ॲज अ पॅरामीटर जातं. तर आता काय होणार, आता या बटनला मला क्लिक द्यायचं जेव्हा डॉक्युमेंट हा फुली रेडी झाला. ठीक आहे. जेव्हा पूर्णपणे तो ब्राउझरमध्ये लोड झाला तेव्हा मला या बटनला मला क्लिक इव्हेंट हँडलर द्यायचे. हे ऑनलोड फंक्शन जे आहे आपण बॉडीच्या ऑनलोडवरून काढलेले आहे. तर आता बघूया क्लिक इव्हेंट हँडलर याला अटॅच होतं का नाही. ठीक आहे. अच्छा डॉलर इज नॉट डिफाईन्ड म्हणते. ठीक आहे. याला एक काम करूया आपण इथे स्क्रिप्ट टॅग मध्ये टाकूया. तुम्ही बघू शकता जेव्हा मी आता क्लिक टाकले तर जेव्हा जेव्हा डॉक्युमेंट रेडी झालेला आहे तेव्हा जेव्हा मी याला आता रिलोड करतो, रिलोड झाल्या झाल्या या क्लिक इव्हेंट या बटनाला क्लिक इव्हेंट हँडलर जो आहे तो अटॅच झालेला आहे. तुम्ही बघू शकता. तर आता या केसमध्ये काय झालेलं आहे, या केसमध्ये आपण बॉडीचा जो ऑनलोड इव्हेंट आहे तो काढलेला आहे. तर आता इथं jQuery काय करते, जेव्हा ही पर्टिक्युलर HTML जी आहे ब्राउझरमध्ये लोड झालेली आहे, तर लोड झाल्यानंतर तिला इन्स्टन्स घ्यायचा आहे या बटन वनचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावर क्लिक हँडलर जो आहे तो ऍड करायचा आहे. ठीक आहे. तर डॉक्युमेंट डॉट रेडी फंक्शनचा हा यूज आहे. ठीक आहे. हा वापर आहे. CDN थ्रू कोणत्या पद्धतीने तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता हे मी घेतलेले आहे इथे. तर एवढंच आहे मित्रांनो जावास्क्रिप्टच्या इंट्रोडक्शन सॉरी jQueryच्या इंट्रोडक्शनसाठी. तर jQuery जी आहे ती एक लायब्ररी आहे बरोबर आहे. तुम्ही इथे मल्टिपल थिंग्स सुद्धा टाकू शकता. ठीक आहे. आता हे सुद्धा एक jQueryचं फंक्शन आहे HTML नावाचं. हे पुढे घेणार आहोत आपण. ठीक आहे. जसं की जावास्क्रिप्टमध्ये इनर HTML असतं तसं हे HTML नावाचं फंक्शन असतं. तर हे आपण पुढे घेणार आहोत येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा. आणि तुम्ही खूप उत्साही असाल jQuery शिकण्यासाठी तर नक्कीच या व्हिडिओला तुम्ही लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट जे व्हिडिओज आपले jQueryवर येणार आहेत मराठीमध्ये ते तुमच्याकडनं मिस नाही झाले पाहिजेत. आणि बेल आयकॉनला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.